हॅलो एव्हरीवन. स्क्रीन शेअर केलेलं आहे. ओके. बघा, काही लास्ट फ्यू सेशनमध्ये आपण काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट कव्हर केलेले आहेत. काही लायब्ररीज कव्हर केलेल्या आहेत. इनिशियली आपण ज्युपिटर इन्स्टॉलेशन पाहिलेलं आहे. त्यासोबत काही जे काही 3 लायब्ररी होत्या. ओके, नंपाय, पांडास आणि मॅटप्लॉटलिब, ही जी 3 लायब्ररी होत्या त्या आपण इन्स्टॉल सुद्धा केलेल्या आहेत. राईट, त्यातल्या 2 लायब्ररीचं आपण डेमोन्स्ट्रेशन पाहिलेलं आहे. पांडासचं पाहिलेलं आहे. पांडासद्वारे आपण डेटा सुद्धा क्लीन केलेला आहे. सो डेटा क्लिनिंग काय आहे, ते का महत्वाचं आहे, राईट. जेव्हा डेटा अनालिसिस करतो किंवा मशीन लर्निंगसाठी जे आपण मॉडेल ट्रेन करतो, त्याच्या अगोदर तुमचा डेटा क्लीन असणं गरजेचं आहे, राईट. तर ते सगळे काही कन्सेप्ट आपण जे आहेत ते लास्ट सेशनमध्ये आपण कव्हर केले आहेत, राईट. सो आज आपण नेक्स्ट कन्सेप्ट चालू करतोय, तो म्हणजे जी लायब्ररी आपली एक राहिलेली मॅटप्लॉटलिब, ही जी लायब्ररी आहे, तर ही लायब्ररी आज आपण काय करतोय, कंटिन्यू करतोय. इन्स्टॉलेशन पाहिलेलं आहे. सो मी ऑलरेडी सजेस्ट केलं होतं की इन्स्टॉलेशन सगळा जो काही सेटअप जे असेल ज्युपिटर इन्स्टॉलेशन सगळ्या लायब्ररी ऑलरेडी इन्स्टॉल करून घ्या, राईट. सो आय होप तुम्ही ही लायब्ररी ऑलरेडी इन्स्टॉल केली असेल. नसेल तर इन्स्टॉल करू शकताय. सो PIP इन्स्टॉल या लायब्ररीचं नाव तुम्ही दिलं तर इन्स्टॉल होऊन जाईल, राईट. सो ऑलरेडी आपण इन्स्टॉल केलेले आहे. ओके. सो बघा, याच्यामध्ये महत्वाचा पार्ट की आतापर्यंत आपण काही गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकत आलेलो आहोत. जसं की डेटा अनालिसिस करताना, राईट, डेटा अनालिसिस करताना त्यामध्ये डेटा कलेक्शन हा एक पहिली स्टेप तुम्हाला बघायला मिळते, राईट. डेटा कलेक्शन, राईट. डेटा कलेक्शन करावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट करता तेव्हा तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असू शकतोय, वेगवेगळ्या डिफरंट टाईपमध्ये असू शकतो तो डेटा, राईट. तो तुम्हाला एका युनिक फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि तो जो रॉ डेटा असतो ना, त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, इश्यू असतात. जसं काल इश्यू मी डिस्कस केलेला लास्ट सेशनमध्ये, राईट. जसं की मिसिंग व्हॅल्यू, राईट, डुप्लिकेट व्हॅल्यूज, त्यासोबत या ठिकाणी आउटलायर असू शकतात किंवा कॉलमचे नावं रॉंग पद्धतीनं असू शकतात. त्यासोबत इनकन्सिस्टन्सी असू शकते किंवा अदर खूप सारे प्रॉब्लेम आपण काय केले ते डिस्कस केले ते, राईट. म्हणजे तुम्हाला इथं डेटा क्लिनिंग करणं गरजेचं आहे. डेटा कलेक्शन, डेटा क्लिनिंग करणं, राईट. नंतर काय करणं, डेटा अनालिसिस करणं. ओके, म्हणजे डेटा अनालाइज करावा लागतो. ओके. सो डेटा अनालाइज केल्यानंतर तो स्टडी केल्यानंतर त्यातली इन्साईट शोधल्यानंतर तो तुम्हाला हा जो आउटपुट जे आहे, जे रिपोर्ट आहे, तर ते तुम्हाला ग्राफिकली प्रेझेंट करावं लागतं, राईट. म्हणजे ते तुम्ही डायग्रॅमिकली किंवा चार्टच्या मदतीने काय करा, किंवा आपण जनरली डायग्रॅमिकली म्हणू शकतोय. डायग्रामच्या द्वारे तुम्ही काय करता, ह्या गोष्टी सगळ्या प्रेझेंट करता, राईट. सो ही इम्पॉर्टंट स्टेप आहे. बिकॉज तुम्ही डेटा अनालाइज केला, काही इन्साइट शोधले, तर ते तुम्हाला ग्राफिकली प्रेझेंट करणं खूप गरजेचं आहे, राईट. बिकॉज जो तुम्हाला अनालिसिस केलेला आहे ते मे बी टॅबलो फॉर्मॅट म्हणू शकते, राईट. पण तुम्ही जर तो जो इन्साइट ग्राफिकली दाखवले, ते अंडरस्टँडिंगसाठी काय जाणार आहे, या ठिकाणी इझी जाणार आहे, राईट. मी तुमच्याकडे 2-3 केस एक कन्सिडर करतो, शोकेस करतो. पहिली केस आहे किंवा एक सिनारो प्रेझेंट करतो. जसं की या ठिकाणी सिम्पली कॉलेज रिझल्ट. ओके. एक डेटा व्हिज्युअलायझेशन काय गरज आहे किंवा डेटा ग्राफिकली प्रेझेंट करणं किंवा चार्ट द्वारे रिप्रेझेंट करणं, तर आपण व्हिज्युअलाइज म्हणू शकतोय, राईट. जेव्हा डेटा व्हिज्युअलाइज करता तो अंडरस्टँडिंगला इझी जातो, राईट. म्हणजे तुम्ही जर टॅबलो फॉर्मॅटमध्ये जर डेटा बघत बसला तर त्यात तुमचा टाइम खूप जाणार आहे, राईट. आणि जे काही हायर अथॉरिटी असतात, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल कॉलेजचं रिझल्ट, म्हणजे तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे, रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सो प्रिन्सिपल जे काही सगळे डिपार्टमेंट आहेत, त्या डिपार्टमेंटच्या HODना सांगतात की तुम्ही रिझल्ट अनालिसिस करा आणि तो मला प्रेझेंट करा, राईट. मग प्रत्येक डिपार्टमेंट वाईज रिझल्ट अनालिसिस केलं जातं. जसं की डिफरंट डिपार्टमेंट आहेत, जसे की कम्प्युटर आहे, राईट, कम्प्युटर आहे, मेक आहे, राईट, सिव्हिल आहे, राईट, इलेक्ट्रिकल असेल, राईट.
ENTC असेल, राईट, इलेक्ट्रिकल असेल किंवा ENT असेल, डिफरंट डिपार्टमेंटचे आहेत, तर ते काय करतात की रिझल्ट तयार करतात, राईट. सो जो रिझल्ट म्हणजे म्हणजे ओके आहे, पण प्रॉब्लेम काय की जे हायर अथॉरिटी असतात, जसं या ठिकाणी कॉलेजचे जे काही मॅनेजमेंट, राईट, मॅनेजमेंट असतील, मॅनेजमेंट पर्सन असतील, राईट, किंवा हायर अथॉरिटी प्रिन्सिपल म्हणू शकताय, म्हणजे ह्यांच्याकडे एवढा टाइम नसतो किंवा ते टेबलद्वारे अंडरस्टँड करायला खूप टाइम लागू शकतो आणि त्यांच्याकडे एवढा टाइम नसतो की त्यांना फक्त कमी वेळेत जास्त त्यांना माहिती हवी असते, राईट. सो ह्या केसमध्ये जर तुम्ही जर डेटा जर रिप्रेझेंट केला, म्हणजे सगळे डिपार्टमेंटचा काउंट, म्हणजे पास किती झाले, फेल किती झाले, डिपार्टमेंट वाईज रिझल्ट किती लागला, डिपार्टमेंट वाईज किती पर्सेंट रिझल्ट लागला, राईट. सो हे जर त्यांना रिप्रेझेंट करा असेल, तर जर हे जर टेबलद्वारे केलं तर हे डिफिकल्ट होतं, राईट. हे टेबलद्वारे कसं आहे की डिफिकल्ट जातं आणि जे हायर अथॉरिटी असतात त्यांच्याकडे एवढा टाइम पण नसतो, राईट. पण ह्याच जर डेटा तुम्ही ग्राफिकली जर दाखवला, सो इथं मी सांगितले ग्राफिकली दाखवला, चार्ट दाखवला, डायग्रामद्वारे दाखवला, म्हणजे थोडक्यात व्हिज्युअलाइज केला, तर त्या ठिकाणी तुम्हाला अंडरस्टँडिंग कमी वेळेत जास्त तुम्हाला इन्साइट समजून जातील, म्हणजे इझिली ग्राफद्वारे डायग्रामद्वारे तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक एक्झाम्पल मानतोय, फॉर एक्झाम्पल हा रिझल्ट आहे, सपोज कन्सिडर करा की डिफरंट डिपार्टमेंट्स आहेत, राईट, जसं की कम्प्युटर, सिव्हिल, मेक, इलेक्ट्रिकल, ENTC. त्याच्यामध्ये स्टुडंटचा काउंट आहे. नेक्स्ट आहे तो म्हणजे की त्याच्यामध्ये 200 स्टुडंटपैकी 190 हे एवढे स्टुडंट पास झालेत, 10 स्टुडंट फेल झालेले आहेत आणि रिझल्ट आहे तो एवढ्या पर्सेंटेजमध्ये लागलेला आहे, राईट. सो असा सगळ्या डिपार्टमेंटचा डेटा आहे. म्हणजे हा जर तुम्ही हे तुम्ही अनालिसिस केलेलं आहे एक प्रकारचं या ठिकाणी, तर हे अनालिसिस केलेलं गुड आहे, म्हणजे चांगलं आहे, पण प्रॉब्लेम काय, हे अंडरस्टँडिंगला खूप डिफिकल्ट जातं, राईट. डिफिकल्ट जाऊ शकते बिकॉज सगळ्या व्हॅल्यू कम्पेअर करणं, राईट. आणि हे जर रिअल टाइमचा जर विचार केला ना, म्हणजे आता मी रेकॉर्ड कमी आहेत तेव्हा ठीक आहे, सो इझी लक्षात आलं की हा हे टॉपला आहेत, राईट, ह्यांचा कमी लागलेला आहे, इथे कमी लागलेला आहे, राईट, हे तुम्हाला समजून जातं. पण रिअल वर्ल्डमध्ये जे इंडस्ट्रीमध्ये जो डेटा असतो ना, तो हजारो रेकॉर्ड असू शकतात, राईट. मग त्या केसमध्ये टेबल फॉर्मॅट अंडरस्टँडिंग डिफिकल्ट जातं, राईट. सो आता कमी डेटा आहे, ठीक आहे, इझिली लक्षात आलं, पण रिअल वर्ल्डमध्ये जो काही डेटा असतो तो खूप जास्त प्रमाणात असतो, तो त्यातील इन्साईट शोधणं किंवा अंडरस्टँड करणं हे डिफिकल्ट जातं, राईट. सो हाच तुम्ही एक्झाम्पल घ्या, हाच जर डेटा मी जर ग्राफिकली दाखवला, सो तुम्हाला 5 स्टुडंटची डिटेल बघायची आहे, तर तो जर मी ग्राफिकली दाखवला, हे बघा तुमच्याकडे ग्राफिकल प्रेझेंटेशन केलेलं आहे, तर हे तुम्हाला अंडरस्टँडिंग इझी जातं. म्हणजे इकडे डिपार्टमेंट्स आहेत, राईट, कम्प्युटर, सिव्हिल, मेक, ENTC वगैरे अदर, आणि इकडे काय केलेत, नंबर ऑफ स्टुडंट पास, इकडे तुम्हाला काउंट बघायला मिळतोय. म्हणजे एक प्रकारे 0 टू म्हणजे 200 पर्यंत स्टुडंट आहेत, राईट, 220 पर्यंत स्टुडंट आहेत, त्यातले कम्प्युटरचे किती 190 आहेत, 190 स्टुडंट काय झाले, पास झाले, राईट. नेक्स्ट काय मेकॅनिकलचे 185, त्याच्या मागे तुम्हाला लगेच बघायला मिळते. त्यानंतर 160 सिव्हिल बघायला मिळते, 150 या ठिकाणी इलेक्ट्रिकल बघायला मिळतं आणि 140 या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स बघायला मिळते, राईट. म्हणजे हाच जर डेटा जर तुम्ही काय केला, ग्राफिकली रिप्रेझेंट केला, तर तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होऊन जाते. अजून एक सेनर तुमच्याकडे म्हणतो की नेक्स्ट म्हणजे की लेट्स से की ॲमेझॉन आहे, जे तुम्हाला माहिती आहे ई कॉमर्स सर्व्हिस प्रोव्हाइड करते, त्यांना सेल बघायचा आहे किती झाला, राईट. म्हणजे आज मंथली सेल तुम्हाला चेक करायचा आहे, तर त्या केसमध्ये काय करू शकतात की कुठलाही बिझनेस जे आहे त्याच्यामध्ये प्रोडक्टचा सेल त्यांना चेक करायचा आहे. सो याच्यामध्ये जानेवारीमध्ये 200 झाला, फेब्रुवारीमध्ये 350 झाला, राईट. नेक्स्ट या ठिकाणी मार्चमध्ये 400, एप्रिलमध्ये 300, राईट. पण हेच जर जे ज्या कंपनीचे जे ओनर आहेत, म्हणजे CEO असतील किंवा मॅनेजर असतील, त्यांना ह्या टेबलमध्ये इंटरेस्ट नाही, त्याला कमी वेळेत जास्त इन्साईटची गरज असते, जास्त माहिती मिळण्याची गरज असते. हा जर तुम्ही टॅबलेटमधला डेटा जर तुम्ही ग्राफिकली दाखवला,
तर तुम्हाला काय होणार या ठिकाणी अंडरस्टँडिंग इथं काय होणार या ठिकाणी चांगलं होणार आहे. राईट, इथं लक्षात येतं इकडे मंथ तुम्हाला बघायला मिळतील एक्स ऍक्सिसला, आणि वाय ऍक्सिस तुम्हाला सेल्स बघायला मिळतोय. राईट, सो इथं असं लक्षात येतं की फेब्रुवारीमध्ये सेल्स एवढा झालेला आहे, जानेवारीमध्ये 200 सेल झालेला आहे, मार्चमध्ये 400 सेल झालेला आहे. ओके, एप्रिलमध्ये पुन्हा डाऊन आलेला आहे, सेल कमी झालेला आहे. राईट, एप्रिलमध्ये खूप सेल कमी झाला, म्हणजे तो कमी आलेला आहे. राईट, हे बघू शकताय. नंतर पुढे काय केला की मे मध्ये पुन्हा सेल काय केला, इन्क्रीज केला, वाढत गेलेला आहे. राईट, सो येतात इन्साइट समजण्यासाठी किंवा त्यातलं त्यांना पुढे जाऊन डिसिजन घेण्यासाठी बेटर पडू शकतं. सो ह्याच्यावर ते R&D करतील की ठीक आहे, सो सेल ग्रोथ चांगली आहे, पण आफ्टर मार्च एंडिंग नंतर सेल पुन्हा ड्रॉप झालेला आहे. राईट, आणि नंतर एप्रिल नंतर पुन्हा काय झाल्या ठिकाणी सेल इन्क्रीज झालेलं बघायला मिळतोय. सो हे जे हायर अथॉरिटी असतात ना, जे मॅनेजर लेवलला असतात किंवा मेन टॉपचे कंपनीचे टीम असेल, टीम म्हणण्यापेक्षा की मॅनेजमेंट जे पर्सन असतात, ऑथॉरिटी असतात, त्यांना हे बघण्यात इंटरेस्ट असतो. नॉट इन दिस डिटेल, असं डिटेलमध्ये त्यांना टेबलमध्ये त्यांना लक्षात येणार नाही लगेच, पण हे जर पाहिलं तर लगेच लक्षात येते ना, कोणत्या महिन्यामध्ये सेल कसा झालाय, कुठून तो ग्रोथ झालेली आहे, हे इन्साइट समजायला सोपं जातं. सो हा जो पार्ट आहे ना, तुमचा जो डेटा आहे ना, हा डेटा व्हिज्युअली प्रेझेंट करणं. राईट, जसं ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये चार्टच्या पद्धतीने दाखवणं, ह्याला म्हणायचं डेटा व्हिज्युअलायझेशन. ओके, सो क्लिअर आहे सगळ्यांना डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? येस, डेटा व्हिज्युअलाइज करणं. येस, क्लिअर आहे सगळ्यांना डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे? म्हणजे तुम्हाला दोन सिनेरिओ मानले, एक म्हणजे सेल्स आणि नेक्स्ट म्हणजे कॉलेजचं एक्झाम्पल. राईट, ओके. सो आता डेटा व्हिज्युअलाइज करायचा आहे, तुम्हाला ग्राफिकली प्रेझेंट करायचं आहे, तर ह्याच्यासाठी डिफरंट लायब्ररीज आहेत. राईट, म्हणजे पायथॉनमध्ये खूप साऱ्या लायब्ररीज आहेत किंवा त्या पद्ध त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या नीडनुसार त्या लायब्ररी तुम्ही यूज करू शकताय. पण त्यातल्या काही कॉमन लायब्ररी मी इथं सांगतोय. आपण जे बघतो ते म्हणजे मॅटप्लॉटलिब एक लायब्ररी आहे, सीबॉर्न आहे. ओके, तर अजून बऱ्याच लायब्ररी आहेत, मी आता तिकडे काही जास्त नाही जात नाही, पण आपल्याला जे फोकस करायचं आहे त्या लायब्ररीवरती फोकस करतोय. ही मॅटप्लॉटलिब जी लायब्ररी आहे, ह्या लायब्ररीचा यूज करून तुम्ही डेटा तुमचा व्हिज्युअलाइज करू शकता. जसं मी ह्याच्यामध्ये सांगितलं की आफ्टर क्लिनिंग डेटा तुमचा सेट रेडी झालेला आहे, काय त्याच्यानंतर तुम्ही काय केली, इन्साइट फाइंड आउट केले असेल टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये, तर नंतर तुम्हाला डेटा जर व्हिज्युअलाइज ग्राफिकली प्रेझेंट करायचं आहे, तर ह्या लायब्ररी तुम्हाला इथं काय करायला यूज केलं जाणार. ह्याच्यामध्ये खूप सारे ग्राफ्स चार्ट अवेलेबल आहेत. राईट, ह्याच्यामध्ये रेडीमेड रेडीमेड फंक्शन्स बघायला मिळतील. राईट, फंक्शन मेथड्स तुम्हाला बघायला मिळतील. राईट, सो ह्या फंक्शन मेथडचा यूज करून तुम्ही डिफरंट असे ग्राफ तुम्ही तयार करू शकता. जसं की ह्या ठिकाणी चार्ट, लाईन चार्ट असेल, ओके, किंवा पाय चार्ट असेल. राईट, सो पाय चार्ट असेल. ओके, आणि खूप सारे म्हणजे मी याच्यामध्ये भरपूर सारे ग्राफ्स आहेत, चार्ट्स आहेत, डायग्राम्स आहेत, त्याच्याद्वारे तुम्ही काय शकताय की तुमचा डेटा व्हिज्युअलाइज करू शकतात. सो याच्यामध्ये रेडीमेड फंक्शन मेथड्स प्रोव्हाइड करते. त्या मेथड्स ज्या आहेत किंवा त्यात असणारे ऍट्रिब्युट्स आहेत, तर ह्या लायब्ररीच्या अंतर्खाली तुम्हाला बघायला मिळतील. राईट, सो क्लिअर आहे सगळ्यांना ह्या लायब्ररीचा यूज काय? टू व्हिज्युअलाइज डेटा डायनॅमिकली, पिक्चोरियल, आणि ते अंडरस्टँडिंगला सोपं जातं ॲज कम्पेअर टू द टॅब्युलर फॉर्मॅट. टॅब्युलर फॉर्मॅटपेक्षा हे अतिशय सोपं जातं अंडरस्टँडिंगसाठी. ठीक आहे, सो आता ह्याच्यामध्ये डिफरंट हे कोणते आहेत, चार्ट कोणते आहेत, म्हणजे खूप सारे आहेत डायग्राम्स. मी काही प्रत्येक जे आत्ता सध्या आपल्याला इनिशियली बिगिनिंग लेवलला गरजेचं आहे तेवढ्याच मी आता घेतोय, आणि पुढे लागलं तर आपण पुढे लागणारच आहे त्यावेळेला आपण रिमेनिंग काय करतोय, चार्ट काय करतोय, कव्हर करतोय. ओके, इनिशियली आपण 4 ते 5 चार्ट येतात, आज काय करूया, अंडरस्टँड करून घेऊया. राईट, सो ऑलरेडी सांगितलंय या लायब्ररी बद्दल काय. सो आफ्टर क्लिनिंग अँड अनालायझिंग डेटा, द नेक्स्ट स्टेप इज टू प्रेझेंट डेटा व्हिज्युअली. म्हणजे तुम्हाला एकदा अनालिसिस, क्लिनिंग डेटा क्लीन केला, त्याला अनालिसिस केलं, तो अनालिसिस केला, तुमचा डेटा टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आला, तर तो तुम्हाला ग्राफिकली व्हिज्युअली प्रेझेंट करणं गरजेचं आहे नेक्स्ट स्टेपमध्ये. सो डेटा व्हिज्युअलायझेशन हेल्प अंडरस्टँड ट्रेंड्स, जेणे तुम्ही ट्रेंड समजू शकताय, काय चाललेलं आहे, पॅटर्न समजू शकताय डेटामधला. ओके, आणि कंपॅरिझन करायला पण तुम्हाला इझी जातं, जसं की मी एक्झाम्पल सांगितलं. सो इथं तुम्हाला असं लक्षात येतं की म्हणजे तुम्हाला असं ट्रेंड लक्षात येतो की कुठल्या मंथमध्ये
हायकी मिळते, म्हणजे जास्त सेल होतं आणि कुठल्या मंथमध्ये कमी सेल होतोय. राईट. नेक्स्ट म्हणजे इथं कम्पॅरिझन करायला बरं पडतंय या ठिकाणी. सो हे बघू शकता की हा कम्प्युटरचा रिझल्ट जास्त लागलेला आहे. राईट. आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्सचा मे बी कमी लागलेला आहे. राईट. सो नेक्स्ट काय याच्यामध्ये सिव्हिलचा ॲव्हरेज आहे. राईट. सो हे अंडरस्टँडिंग कम्पॅरिझन इन्साइट शोधायला तुम्हाला इझिली व्हिज्युअलायझेशनद्वारे होऊन जातं. राईट. सो ट्रेंड पॅटर्न कम्पॅरिझन मोर इझिली. सो ही मॅटप्लॉटलिब जी लायब्ररी आहे, वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर पायथॉन लायब्ररी युजर फॉर क्रिएटिंग चार्ट अँड ग्राफ्स. ह्याच्याद्वारे तुम्ही चार्ट आणि ग्राफ तुम्ही काय करू शकता, मला सांगितले. ती ओपन सोर्स आहे लायब्ररी. ह्याच्यामध्ये तुम्ही डेटा सांगितल्या प्रकारे चार्ट ग्राफ्स व्हिज्युअलाइज तुम्ही करू शकताय. राईट. सो ह्याच्यामध्ये ऑलरेडी सांगितल्या प्रकारे टाइप्स ऑफ चार्ट अँड ग्राफ तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. सो याचा यूज कुठं आहे मी ऑलरेडी सांगितलं, त्यातलं काही थोडंसं आपण टेक्निकली समजून घ्या की याचा यूज कशा प्रकारे. इझी टू अंडरस्टँड, म्हणजे ग्राफ जर दाखवलं किंवा हे जे यातले जे रेडीमेड फंक्शन आहेत का नाही, ते खूप सिम्पल वेनं तुम्ही यूज करू शकताय. राईट. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी नाहीये. सो इझी टू अंडरस्टँड. खूप असे अट्रॅक्टिव्ह चार्ट तुम्ही तयार करू शकताय. कस्टमाइज त्याला बनवू शकताय. राईट. अट्रॅक्टिव्ह चार्ट बनवू शकताय वेगवेगळे त्याच्यात कलर कॉम्बिनेशन टाकून. राईट. वेगवेगळे तुम्हाला पॅटर्न टाकून तुम्हाला ते अतिशय प्रॉपर वेने रिप्रेझेंट करू शकताय, जेणेकरून तुम्हाला हेल्प करतं त्यातील ट्रेंड अँड पॅटर्न शोधण्यासाठी. सो आयडेंटिफाईज ट्रेंड अँड पॅटर्न. कम्पेअर तुम्ही करू शकता डिफरंट डेटा सेट्स. डिफरंट डेटा सेट तुम्ही कम्पेअर करू शकताय. जसं मी इथं स्टुडंट रिझल्टच्या बाबतीत सांगितलं. राईट. डिपार्टमेंट रिझल्ट तुम्ही कम्पेअर करू शकताय, आणि जेणेकरून तुम्हाला बिझनेस डिसिजन घ्यायला इझी पडतं, म्हणजे बेटर पडतं. म्हणजे थोडक्यात काय बिझनेस डिसिजन घ्यायचं म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल हे मॅनेजरनं काय केलं की सेल्सचा डेटा, सेल्स तिथं काय केलं अंडरस्टँड केलं की ह्या डायग्रामद्वारे त्याला मॅनेजर लक्षात आलं की आपण मार्च एंडिंग नंतर आपला सेल जो तो ड्रॉप होतोय. सो इथं ते शोधणार कारण काय आहे, मार्च एंडिंग नंतर काय असं कारण आहे जेणेकरून तुमचा सेल इथं काय झालं, कमी झालेला आहे. सो इथं म्हणजे असे असू शकते की त्यांना असं कन्सिडर करू शकतात की मार्च एंड कसं आहे फायनान्शियल इयर मार्च एंडला तिथं कन्सिडर केलं जातं. राईट. मग त्यानंतर मे बी ड्यू टू सम जे काही लोन क्लिअर करणं, असे मे बी लोकांचे पर्सनचे प्रॉब्लेम असू शकतात की लोन क्लिअर करणं किंवा अदर फायनान्शियल ह्याच्या क्लॅशेसमुळे त्यांना ह्या मंथमध्ये कमी खरेदी झालेली आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकताय. राईट. सो सो मेन तिथं रिझन फाइंड आउट करू शकतात, किंवा असे लक्षात येते की एप्रिल नंतर पुन्हा ह्या ठिकाणी काय झालेलं सेल तो वाढलेला आहे. मग इथं रिझन शोधू शकते की मार्च नंतर ऍक्च्युली असं लक्षात येऊ शकते मार्च नंतर सेल कमी झालेला आहे. मग त्याच्यामागचे रिझन पण दिसू शकतात. मी एक एक्झाम्पल सांगितलं की लोन लोन तिथं असू शकतात, ते क्लिअर केलेलं करण्यासाठी पैसे तिथं लोकांनी दिले असतील बँकेसाठी. राईट. त्याच्यामुळे लोकांनी खरेदी केली नाही, म्हणजे एक जनरल मी या ठिकाणी एक रिझन फाइंड आउट केलं. मग ह्या बेसिसवरती डिपेंड आहे सिच्युएशननुसार तिथं काही रिझन असू शकतं. मग त्यासाठी त्यांना डिसिजन मेकिंग काय करू शकतोय, जसं की या ठिकाणी मार्चिंग नंतर ऑफर देऊ शकतोय आपण कुठल्या प्रोडक्टवरती सेल वाढवण्यासाठी. राईट. किंवा बाय वन गेट वन फ्री असं काही करू शकतोय का, म्हणजे ते पुढचं बिझनेस स्ट्रॅटेजी डिपेंड आहे. सो डिसिजन घेऊ शकता त्या ठिकाणी. किंवा या ठिकाणी असंही लक्षात येते की हे जर आपण स्टुडंटचा जर रिझल्ट पाहिला तर असं लक्षात येते की कम्प्युटरमध्ये जे काही 200 स्टुडंटपैकी म्हणजे 190 स्टुडंट पास आहेत. राईट. चांगला रिझल्ट आहे. मग इलेक्ट्रॉनिक्सचा रिझल्ट कमी लागला आहे, मग त्यांची मग त्या ठिकाणी मिटिंग घेऊ शकतात, तुमचा रिझल्ट कमी लागलेला आहे. राईट. सो तुम्ही कुठे कमी पडलेला आहे, सो काय रिझन आहे रिझल्ट कमी लागलेला आहे. सो पुढच्या ह्याच्यावरती त्यांना काम करायला इझी पडेल, जेणेकरून त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करतील. राईट. मग ते त्यांच्यासाठी डिसिजन घेणं बेटर पडू शकते की कुठल्या डिपार्टमेंटला जास्त फोकस करायची गरज आहे. राईट. सो इथं मी सांगितल्या प्रकारे की सपोर्ट बिझनेस डिसिजन मेकिंग. राईट. वाईडली युज्ड इन डेटा अनालिसिस अँड डेटा सायन्स. ह्याचा यूज आहे तो म्हणजे आपण डेटा अनालिसिस यूज करतो, इव्हन इफ डेटा सायन्समध्ये तुमचा जो डेटा आहे तो व्हिज्युअली रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा मॉडेल रिप्रेझेंट करण्यासाठी. ओके. त्याच्यासाठी सुद्धा ह्या लायब्ररीचा यूज केला जातो. सो इथे मी ऑलरेडी सांगितले खूप सारे एक्झाम्पल आहेत. ऍप्लिकेशन स्टुडंट परफॉर्मन्स करू शकताय, सेल्स अनालिसिस करू शकताय, एम्प्लॉय परफॉर्मन्स रिपोर्ट. जसं की सपोज तुमच्या कंपनीमध्ये 50 एम्प्लॉय आहेत, ते 50 एम्प्लॉय टॉप एम्प्लॉय कोण आहे, राईट, ते व्हिज्युअली दाखवू शकताय. राईट. सो त्याच्यानंतर लो परफॉर्मन्स कोणता आहे, असे डिफरंट तुम्ही याच्यामध्ये
ग्राफिकली दाखवू शकताय. फायनान्शियल अनालिसिस म्हणजे जे काही पैशाचे व्यवहार आहेत तुम्ही ग्राफिकली प्रेझेंट करू शकताय. हेल्थ केअर अनालिसिस, तब्येत जे असेल म्हणजे कधी अप आहे किती डाऊन आहे किंवा अदर काही हेल्थ रिलेटेड जे रिडिंग्स असतात ते तुम्ही इथं ग्राफिकली दाखवू शकता. जसं की हार्टबीट रेट असेल, राईट, हे तुम्ही डायग्रामिकली रिट्रीट करणं इझी होऊन जातं आणि हे डॉक्टर किंवा पुढे ट्रीटमेंटसाठी इझिली लक्षात येऊन जातं. बिझनेस डॅशबोर्ड असेल, ठीक आहे. सो हे डिफरंट वेनं तुम्ही काय शकता तुमचा डेटा ग्राफिकली काय करू शकता या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकताय. त्याचे डिफरंट चार्ट्स आहेत, जसे मी सांगले डिफरंट चार्ट. जसं या ठिकाणी बघा, नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट लाईन चार्ट आहे, राईट, बार चार्ट आहे, ओके. नेक्स्ट पाय चार्ट आहे, हिस्टोग्राम आहे, स्कॅटर प्लॉट आहे, राईट. अजून बरेच आहेत. मी फक्त 3 ते 4 4-5 इथं रिप्रेझेंट केलेत. त्याच्यापेक्षा अजून तुम्हाला इथं खूप सारे या ठिकाणी बघायला मिळतील, राईट. सो लाईन चार्ट. सो पहिला चार्ट आपण चालू करतोय लाईन चार्ट. सो लाईन चार्ट जनरली नावातच आहे, याच्यामध्ये लाईन्स असणार आहेत, है की नाही. लाईन म्हणजे की लाईन कशी तयार होते, 2 पॉईंट जर कनेक्ट केले तर लाईन तयार होते, राईट. हे बेसिकली तुम्ही मॅथमॅटिकली मध्ये लाईनची डेफिनेशन पाहिलं असेल किंवा मिनिंग पाहिलं असेल, राईट. सो लाईन चार्ट, सो ह्याच्यामध्ये पण काय असतात की डिफरंट डॉट कनेक्ट करत ती लाईन तयार केली जाते. पण ह्याचा नक्की यूज कुठं आहे, कारण की तुमच्याकडे खूप सारे चार्ट आहेत, पण हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोणता चार्ट कुठे यूज करायचा. दिस इज व्हॉट इम्पॉर्टंट. कुठल्या सिच्युएशनला, कोणत्या सिनेरियोला तुम्हाला कोणता चार्ट यूज करायचा आहे, कुठला ग्राफ यूज करायचा आहे, हे तुम्हाला इथं अंडरस्टँड झालं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, राईट. सो हे तुम्हाला डेटा प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग काय आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी गोष्टी डिपेंड आहेत. सो तुम्हाला मॅनेजरनं ही टास्क दिले, हे मला रिपोर्ट जनरेट करून पाहिजे, पण तुम्हाला तिथं फाइंड आउट करता आलं पाहिजे की की त्या ठिकाणी नक्की आपल्याला काय रिप्रेझेंट करायचं आहे, आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे तिथं, राईट. सो त्या सिच्युएशनला कोणता ग्राफ डायग्राम व्हिज्युअलायझेशन बेटर पडणार आहे, हे तुम्हाला तिथला जो प्रॉब्लेम शेटवरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे, हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि अप्रोप्रिएट जो ग्राफ आहे तो या ठिकाणी तुम्हाला रिप्रेझेंट करता आलं पाहिजे, राईट. नेक्स्ट चांगल्या प्रकारे की हे जे ग्राफ्स आहेत त्यातला आपण पहिला ग्राफ कंटिन्यू करतोय, लाईन चार्ट. सो लाईन चार्ट डिस्प्ले डेटा पॉईंट कनेक्टेड बाय लाईन्स, ओके. डिफरंट लाईन कनेक्ट होतात आणि ह्याचा जो यूज आहे ना, बघा ह्याचा यूज मी तर सांगितलेला आहे की हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला समजलं लाईन चार्ट कधी यूज करायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे. आहे म्हणून तुम्ही डेटा मे बी तुमच्याकडे आहे व्हेरिएबल बनवले तुम्ही आणि त्या व्हेरिएबल तुम्ही चार्टला पास करत गेलाय आणि तुमचा डेटा रिप्रेझेंट करत गेलाय, पण तो चार्ट काहीतरी त्यानं रिप्रेझेंट केलं पाहिजे, त्यातून काहीतरी इन्साइट मिळाले पाहिजेत, त्याचा पुढे डिसिजन घेण्यासाठी काहीतरी हेल्प केला पाहिजे, राईट. म्हणजे हे तुम्हाला ह्या गोष्टी खूप सारे सिनारिओ प्रॉब्लेम स्टेटमेंट एकदा तुम्ही त्या वेळेला सॉल्व्ह केले त्यावर तुम्हाला इझिली ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जाणार आहेत. सो इट इज टू शो चेंजेस और ट्रेंड ओव्हर टाइम. म्हणजे काही एका ठराविक कालावधीमध्ये, मागच्या 4 महिन्यामध्ये, मागच्या 5 महिन्यामध्ये, मागच्या 1 वर्षभरामध्ये किंवा मागच्या 5-6 वर्षामध्ये किंवा दिवसभरातला हवरमध्ये, म्हणजे काही टाइमनुसार ओव्हर टाइम काही बदल होत गेलेला आहे, हे तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही लाईन चार्टचा यूज करू शकताय, राईट. जसं फॉर एक्झाम्पल मॅनेजरला बघायचं आहे की मागच्या 6 महिन्यातला सेल्स मला बघायचा आहे. म्हणजे जसं की जानेवारीमध्ये किती सेल होता, नेक्स्ट मध्ये फेब्रुवारीमध्ये किती आहे, मार्चमध्ये किती आहे, मागचा जो ठराविक टाइमनुसार मला सेल बघायचा आहे, हे तुम्ही तिथे चेक करू शकताय. मंथली सेल्स, टेम्परेचर चेंजेस, जसं या ठिकाणी टेम्परेचर बेस्ट एक्झाम्पल आहे. मला चेक करायचं की मागच्या 10 दिवसामध्ये टेम्परेचरचं अपडाऊन किती झालेलं आहे, म्हणजे किती डिग्री सेल्सिअस होतं. मे बी लेट्स से की आज तारीख आहे 7 तारीख, म्हणजे 1 तारखेला लेट्स से की 38 डिग्री म्हणजे 38 ह्या ठिकाणी टेम्परेचर आहे. नंतर या ठिकाणी 2 तारखेला 36 झालं, परत 3 तारखेला 40 झालं, राईट. सो हे जर तुम्हाला एका टाइम नुसार तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल प्रॉब्लेम स्टेटमेंट, तर तुम्ही लाईन चार्ट इथं यूज करू शकताय. जसं टेम्परेचर असेल त्यासोबत आता सध्या रेनी सीझन आहे, राईट. म्हणजे चेक करायचं मागच्या 8 दिवसामध्ये कोणत्या डेला किती पाऊस झालेला आहे, राईट. सो डे वाईज तुम्हाला चेक करायचं आहे, तर हे सुद्धा तुम्ही लाईन चार्टनं इझिली रिप्रेझेंट करू शकताय. स्टॉक प्राइजेस, ओके. जे शेअर मार्केट वगैरे ह्याच्याबद्दल आयडिया असेल त्यांना आयडिया असेल, स्टॉक मार्केट जे काही
जे काही टाइमनुसार तुम्हाला ते रिप्रेझेंट केलेलं तुम्हाला बघायला मिळतंय. वेबसाईट व्हिजिटर, जसं की फॉर एक्झाम्पल वेबसाईट किंवा एखादी युट्यूब चॅनल तुमचं आहे आणि ते युट्यूब चॅनलला मला चेक करायची मागच्या म्हणजे मागच्या महिन्याभरात किती डे वाईज किती विजिटर आले, किती सबस्क्रायबर झाले, राईट? की वेबसाईट व्हिजिटचा काउंट असतो, किती जणांनी वेबसाईट व्हिजिट केल्या, डे वाईज मला चेक करायचं आहे. स्टुडंट अटेंडन्स बाय मंथ, ओके, मंथ वाईज स्टुडंटची अटेंडन्स किती आहे, राईट? हे तुम्हाला टाइमनुसार, टाइम पिरियडनुसार काय करायचं, रिप्रेझेंट करायचं आहे. ह्या केसमध्ये म्हणजे तुमच्या कॉलेजवर असतं बघा, हे म्हणजे मंथ वाईज अटेंडन्स तिथं चेक करतात. म्हणजे तुमची पहिल्या म्हणजे 100% जर एक एक पर्सन आहे, एक स्टुडंट आहे, स्टुडंट, तर त्याची जानेवारीमध्ये किती अटेंडन्स आहे, फेब्रुवारीमध्ये किती अटेंडन्स आहे, मार्चमध्ये किती आहे. सपोज त्याच्यामध्ये जानेवारीमध्ये एवढे आहे, फेब्रुवारीमध्ये असेल, तर जे काय असेल ते तुम्हाला ग्राफिकली प्रेझेंट करण्यासाठी आपण लाईन चार्ट येतं. पण इथं महत्वाचं काय, चेंजेस, जे काही चेंजेस आहेत ट्रेंड ओव्हर टाइम, दिस वॉट, म्हणजे काही मंथ वाईज, डे वाईज, इयर वाईज तुम्ही इथं रिप्रेझेंट करू शकताय, राईट? सो जसं एक एक्झाम्पल, Amazon मॅनेजर वॉन्ट टू सी वेदर मंथली सेल्स आर इन्क्रीजिंग ऑर नॉट. म्हणजे मॅनेजरचं काय म्हणणं असतं की सेल्स होतोय की नाही, वाढतोय की नाही. जसं बेस्ट एक्झाम्पल इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे मॅनेजर लक्षात येते की जानेवारीमध्ये सेल ग्रोथ झालेला आहे, 200 वरून इथे गेलेला आहे, फेब्रुवारीमध्ये एवढा गेला आहे, मार्चमध्ये पुन्हा ड्रॉप झालेला आहे, पुन्हा एप्रिलमध्ये या ठिकाणी एप्रिल मार्च एप्रिलमध्ये त्या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे, राईट? आणि नंतर एप्रिलमध्ये पुन्हा तो वाढत गेला. सॉरी, मगाशी मी एप्रिल म्हणलं, मार्चमध्ये ड्रॉप झालेला आहे, बिकॉज या ठिकाणी चांगल्या प्रकारे फायनान्शियल इयर एंडिंग, राईट? सो इथं बघायला मिळतं की ते कमी झालेलं आहे. सो माझ्याकडून मगाशी मी एप्रिलला कम्पेअर केलं होतं. सो इथं मार्चला आपण कन्सिडर करू शकतोय. पुन्हा एप्रिलमध्ये काय झालंय, पुढं ग्रोथ तुम्हाला बघायला मिळते, राईट? सो अशा प्रकारे तुम्ही काय शकताय की रिअल लाईफचं एक्झाम्पल तुम्ही रिप्रेझेंट करू शकताय, राईट? मग त्या ठिकाणी काय करूया आपण, हे प्रॅक्टिकली जरा थोडं अंडरस्टँड करून घ्या. सो पहिलं काम काय की लायब्ररी इम्पोर्ट करणं, राईट? जसं या ठिकाणी मॅट प्लॉटलिब ही लायब्ररी आहे, त्याच्यामध्ये पाय प्लॉट एक त्याच्यातलं एक मॉड्यूल आहे आणि त्याच्यामध्ये PLT एक अलायन्स नेम तयार केले, शॉर्टकट नेम यूज केले. नसेल तर मग ती पाय प्लॉट ही तुम्हाला प्रत्येक वेळा यूज करावं लागेल. ओके, सो पहिलं काम ते लायब्ररी इम्पोर्ट करून घेणं. सो हे अंडरस्टँडिंगसाठी आपण काय करतोय आता, एक नवीन आपला जो फोल्डर आहे, राईट? सो फोल्डर कुठे आपला, सो डेस्कटॉपला पण बनवलेला होता इथे, डेटानेक्स जून बॅच, ओके, युझिंग पायथॉन, डेटानेक्स युझिंग पायथॉन. सो इथं मी ज्युपिटर ओपन करतोय. सो ज्युपिटर नोटबुक, ओके. सो इथं मी नवीन फाईल घेतो आता, त्याचं नाव ठेवूया डेटा व्हिज्युअलायझेशन. थोडक्यात की आपण लायब्ररीचं नाव लिहिलं तरी चालतं. सो पहिलं काम काय ठिकाणी, तुमची जी काही लायब्ररी आहे, राईट, ती इम्पोर्ट करणं. जसं आपण प्रिव्हियस ऑलरेडी केलं होतं. सो लायब्ररी इम्पोर्ट केलेली आहे, इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. इन्स्टॉल असेल तर प्रॉपरली पुढे तुमचा कर्सर सेलमध्ये गेलेलं बघायला मिळतोय, राईट? सो नसेल तर एरर तिथे तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्ही काय करू शकता की हे तुम्हाला रिप्रेझेंट करण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया. जसं मी मगाशी सांगितल्या प्रकारे सेल्स, बघा ठिकाणी काय सांगितलंय, एक व्हेरिएबल घेतलाय मंथ आणि दुसरा घेतलाय सेल्स, आणि इथं आपण लिस्ट घेतलेली आहे, राईट? लिस्ट सगळ्यांना माहिती आहे, लिस्टमध्ये हा सिक्वेन्स आहे, ह्याच्यामध्ये कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू स्टोअर करतोय आपण. इथं मंथ तर काय केले, स्टोअर केली कॉमा सेपरेटेड. आणि नेक्स्ट व्हेरिएबलमध्ये सेल्स आपण काय केले, स्टोअर केले. म्हणजे असं कन्सिडर करू, जानेवारीमध्ये 200, फेब्रुवारीमध्ये 350, मार्चमध्ये 400 अँड सो ऑन, असं तुम्ही व्हॅल्यू इथे स्टोअर केलेलं आहे. 2 व्हेरिएबल आहेत. मग ह्या 2 व्हेरिएबलला मला लाईन चार्टद्वारे काय करायचं आहे, रिप्रेझेंट करायचं आहे, राईट? सिंटॅक्स खूप सिम्पल आहे, राईट? सो हे बघू शकताय सिम्पली, हा PLT शॉर्टकट अलायन्स नेम ठेवलेला आहे. तुम्ही P ठेवलं तरी चालतंय, राईट? पण P ठेवलं तर खाली P यूज करा, जे आहे. पण जे कॉमन इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाते नावं तुम्ही ठेवलेले आहेत. सो PLT डॉट प्लॉट, प्लॉट नावाचं जे फंक्शन आहे ते काय करतं तुम्हाला की हे लाईन चार्ट रिप्रेझेंट करण्यासाठी ते युजफुल राहतं, राईट? सो याच्यामध्ये बघा की आपण काय केलेलं आहे, सिम्पली प्लॉट नावाचं फंक्शन यूज केलेलं आहे. ते प्लॉट नावाचं फंक्शन मध्ये हे 2 व्हेरिएबल पास केले. पहिला
आहे तो म्हणजे मंथ, नेक्स्ट आहे तो या ठिकाणी दुसरा आहे तो सेल्स. असे दोन व्हेरिएबल काय केले या ठिकाणी पास केले तुम्हाला बघायला मिळतील. राईट. नेक्स्ट म्हणजे याला तुम्हाला टायटल घेणं म्हणजे हे जे ग्राफ तुम्हाला मिळेल किंवा जे डायग्राम मिळेल त्याला टायटल देणं गरजेचं आहे. जे टायटल नावाचं जे काही मेथड आहे त्यात तुम्ही हवं ते टायटल देऊ शकता. नंतर याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ म्हटलं ना किंवा ग्राफ म्हटलं का तुम्हाला एक ऍक्सिस असतात दोन, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती काय नाव ठेवायचं आणि वाय ऍक्सिस वरती काय नाव ठेवायचं त्याला आपण लेबल म्हणू शकतोय. तर तुम्ही इथे मेन्शन करा एक्स लेबल दॅट इज किंवा सध्या मी काढून टाकतो एक्स लेबल वाय लेबल. राईट. हे सगळंच काढतो मी कंट्रोल एक्स. जस्ट काय करतो एवढं रन करूया. बघा या ठिकाणी तुम्हाला चार्ट मिळालेला आहे. यू कॅन चेक दिस. ओके. सो यू कॅन चेक दिस. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे सिम्पली हे आता एक्झिस्टिंग जो कोड आहे ना तो इथं रन केलेला आहे. तुम्हाला इथं लाईन चार्ट बघायला मिळाला आहे. सो इथं ह्या प्रकारे तुम्ही बघू शकताय. जानेवारीमध्ये इथं गेला. राईट. 350 कडे गेला फेब्रुवारीमध्ये. नंतर मार्चकडे म्हणजे फेब्रुवारी नंतर 400 कडे गेला. नंतर मार्च चालू झाल्यावरती पुन्हा ड्रॉप झालेला आहे. राईट. नंतर एप्रिल नंतर पुन्हा सेलमध्ये काय झालं या ठिकाणी हाईक तुम्हाला बघायला मिळते. राईट. पण याच्यामध्ये काय एवढं तुम्हाला चार्ट मिळून गेला लाईन चार्ट. हे बघा लाईन्स तुम्हाला लाईनद्वारे तुम्हाला हे कनेक्ट झालेलं बघायला मिळतंय. एक्स ऍक्सिसला आपण मंथ रिप्रेझेंट केलेत. राईट. इथं ऑलरेडी व्हॅल्यू पास केलेत. राईट. आणि वाय ऍक्सिसला सेल्स आपण काय करतोय रिप्रेझेंट करतोय. पण इथं नाव पाहिजे ना आणि इथे पण नाव पाहिजे. हे काय रिप्रेझेंट करतंय त्याला आपण लेबल यूज करू शकतोय. आणि ह्या ग्राफला टायटल पाहिजे त्यासाठी ग्राफचं टायटल तिथं यूज केलं जातं. टायटल मंथली सेल आहे. एक्स लेबल काय करते या ठिकाणी सिम्पली एक्स लेबल म्हणजे एक्स ऍक्सिसला नाव दिलं जाते. नंतर वाय लेबल काय करतं की वाय ऍक्सिसला इथं नाव देण्याचं काम करते. नंतर ग्रिड फंक्शन बघा. आता मी ग्रिड फंक्शन सध्या तर यूज करत नाही. सेव्ह करतोय रन केलं. सो आता ऍटलिस्ट एवढं तर की टायटल आलं या ग्राफला मंथली सेल्स. ओके. नाव देणं गरजेचं आहे. नेक्स्ट म्हणजे की याच्यामध्ये एक्स ऍक्सिसला नाव आलंय लेबल आले मंथ्स हे तर मी ऑलरेडी दिलेलं आहे. ओके. एक्स लेबल ही मेथड यूज करू शकताय. मंथ दिलं आणि वाय ऍक्सिसला काय नाव ठेवलंय सेल्स इथं आलेलं आहे सेल्स. राईट. जर मी ग्रीड केलं सो ग्रीड म्हणजे नथिंग बट रोज अँड कॉलम्स. ग्रीड म्हणजे जनरली रोज अँड कॉलम असतात. तर हे जर मी ग्रीड टाकलं ना तुम्हाला असे रोज अँड कॉलम तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे ह्या गोष्टी अंडरस्टँडिंगला इझी पडतात. म्हणजे हे लक्षात येतं ना हा हे इथून लाईन गेलेलं आहे हे इथून लाईन गेलेलं आहे आणि हे प्रत्येक मंथ वाईज एक व्हर्टिकल लाईन गेलेली आहे. राईट. सो हे असं लक्षात येतं की जानेवारीपासून इथून 200 होता नंतर इथं गेलेला आहे 350 कडे गेलाय. ओके. जानेवारी एंडिंगला. मग नंतर फेब्रुवारी एंडिंगला किती गेलेला आहे सिम्पली 400 कडे गेला नंतर खाली गेलेलं. हे थोडं ग्रेडद्वारे तुम्हाला ह्या गोष्टी अंडरस्टँडिंग काय जातं की सोपं होऊन जातं. राईट. सो अशा प्रकारे तुम्ही काय शकता या ठिकाणी ग्राफ रिप्रेझेंट करू शकताय. हा जो ग्राफ आहे हा जो चार्ट आहे ह्याला म्हणायचं लाईन चार्ट. लाईन चार्ट का बिकॉज लाईनद्वारे तुम्हाला रिप्रेझेंट केला जातो आणि याचा यूज कुठं केला जातो ओव्हर टाइम. ओके. ओव्हर टाइम म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च इयर वाईज पण दाखवू शकताय डे वाईज पण दाखवू शकताय. डिपेंड आहे ओव्हर टाइम मध्ये काय ट्रेंड चाललेला आहे ओव्हर टाइम हे तुम्ही इझिली लाईन लाईन चार्टद्वारे काय करू शकता रिप्रेझेंट करू शकताय. क्लिअर आहे सगळ्यांना लाईन चार्ट काय आहे. येस एव्हरीवन. शो मेथड मध्ये ते डिस्प्ले करू शकताय. इथं गरज नाही बिकॉज हे काय करतं लक्षात घ्या की ज्युपिटरमध्ये काही गरज नाही ते ऑटोमॅटिक शो करायचं काम करतं. पण तुम्ही कन्सोलवरती काम करायला गेला का ते शो मेथड लिहावं लागतं. मग येस लाईन चार्ट लक्षात आलं का. हे मेन मेन उद्देश काय मेन तुम्हाला मिनिंग समजलं पाहिजे की जे काही चेंजेस आहेत किंवा ट्रेंड्स एका कालावधीनुसार काय चाललंय हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. म्हणजे काही असू शकतं ते सेल्स असू शकतोय. नेक्स्ट तुमचा कॉलेजमध्ये मागच्या 5 वर्षातले प्लेसमेंट आहे त्याचा काउंट असेल. ओके. म्हणजे 2025-26 24-25 23-24 ओके. ह्या इयरनुसार काय ट्रेंड चाललाय हे तुम्ही सिम्पली ह्याच्याद्वारे अंडरस्टँड करू शकता ओव्हर टाइम. येस एनी क्वेश्चन याच्यामध्ये काय क्वेश्चन आहे कोणाला. ओके. सो बघा नेक्स्ट नेक्स्ट जो चार्ट आहे तो म्हणजे बार चार्ट.
राईट. सो बार चार्ट जनरली याचा जो यूज आहे तर तो कम्पेअर करण्यासाठी केला जातो. कम्पॅरिझन, डिफरंट कॅटेगरी आहेत त्या तुम्हाला कम्पेअर करायचं. इथे मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेलं की लेट्स से की कम्प्युटर एक कॅटेगरी आहे, सिव्हिल एक कॅटेगरी, म्हणजे कॅटेगरी कन्सिडर करू शकतो किंवा एक पार्ट म्हणू शकताय कॉलेजचा. ह्या डिफरंट वेगवेगळे सेक्शन आहेत किंवा डिपार्टमेंट आहेत, कॅटेगरी म्हणू शकताय. ह्याला तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. तर ह्या केसमध्ये तुम्ही हा बार चार्ट यूज करू शकता. इट लुक लाईक बार, सो हिला बार चार्ट म्हणलं जातं. राईट. सो कम्पॅरिझनला बेटर पडते लगेच आपल्याला लक्षात आहे कम्प्युटर टॉपला आहे आणि इकडं हा डिपार्टमेंट थोडंसं कमी आहे. राईट. सो बार चार्ट रिप्रेझेंट डेटा युजिंग रेक्टँगल बार्स. ओके. इट इज यूज टू कम्पेअर डिफरंट कॅटेगरीज. ओके. जसं स्टुडंट मार्क तुम्ही कम्पेअर करू शकताय. डिपार्टमेंट वाईज एम्प्लॉय किती आहेत, जसं की एखाद्या कंपनीमध्ये सेल्स डिपार्टमेंटला किती आहेत, नेक्स्ट प्रोडक्शन डिपार्टमेंटला किती आहेत, लेट्स की टेस्टिंग डिपार्टमेंट किती आहेत, सॉफ्टवेअर लेट्स की HR डिपार्टमेंटला किती लोक आहेत. ओके. सो हे तुम्ही इझिली काय शकताय ह्या डायग्रामद्वारे अंडरस्टँड करू शकताय. प्रोडक्ट सेल्स. ओके. प्रोडक्ट सेल्स ते तुम्ही कम्पेअर करू शकताय कॅटेगरी वाईज रिव्ह्यू, जसं की ऑनलाईन शॉपिंगची वेबसाईट आहे. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टमधून किती सेल झाला, किती पैसा तुम्हाला मिळाला आहे. क्लॉथ जे आहेत तिथून तुम्हाला किती मिळालेला आहे. नेक्स्ट म्हणजे की फॉर एक्झाम्पल होम मे बी असं करून मे बी नेक्स्ट जी कॅटेगरी आहे त्या ठिकाणी लाईफस्टाईल प्रोडक्ट असतील त्याच्या तिथून तुम्हाला किती रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे. हे तुम्ही कम्पॅरिझन जर तुम्हाला करायचं आहे डिफरंट कॅटेगरीमध्ये तर बार चार्ट तुम्ही यूज करू शकताय. सो कॉलेज कम्पेअर मार्क ऑप्टेंड बाय डिफरंट स्टुडंट, म्हणजे डिफरंट स्टुडंट आहेत हे तुम्ही कम्पेअर करू शकताय. राईट. तो बार चार्टच्या हेल्पनं करू शकताय. आता जे एक्झाम्पल आपण समजून घेऊया. राईट. इनपुट काय डबल करायची गरज नाही आता तरी, कारण की ऑलरेडी मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. राईट. सो नेक्स्ट म्हणजे की इथे येतोय नेक्स्ट जो चार्ट आहे तो म्हणजे बार चार्ट. सो कन्सिडर करा की 4 स्टुडंट आहेत. राहुल, प्रिया, अमित, स्नेहा हे 4 स्टुडंट आहेत आणि हे एका लिस्टमध्ये स्टोअर केलेत आणि त्या लिस्टचा जो व्हेरिएबल नाव ठेवले स्टुडंट आणि दुसऱ्या लिस्टमध्ये मार्क्स आहेत. राईट. पर्टिक्युलर स्टुडंटचे त्यासाठी मार्क व्हेरिएबल घेतलेला आहे. नंतर जे बार नावाचं जे फंक्शन मेथड आहे हे तो यूज केलं तुम्हाला बघायला मिळतं बार. राईट. जसं मग अशी जी आपण मेथड अंडरस्टँड केली प्लॉट नावाची, तशा ठिकाणी बार नावाची मेथड आहे. त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल पास करायचे. पहिला व्हेरिएबल पास केला स्टुडंट, दुसरा आहे तो मार्क इथं पास केलेला आहे. राईट. आणि हे तुम्ही एका बारच्या चार्टच्या मदतीनं अंडरस्टँड करू शकताय. ओके. सो मी ऑलरेडी सांग टायटल काय, एक्स लेबल काय, वाय लेबल आहे. ग्रेड तर ऑलरेडी सांगितलंय. ट्रू करायचं म्हणजे ते तुम्हाला ग्रेड तिथे मिळणार आहे. जेव्हा रन करेल तेव्हा असं लक्षात येतं की तुमचा जो डेटा आहे तो असा ग्राफिकली रिप्रेझेंट केलेला बघायला मिळतोय. सो हे बघू शकता एक्स लेबल स्टुडंटला वाय मार्क आहे. राहुल ऑलमोस्ट अबो 80 आहे. प्रिया त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण अमितला कमी आहेत 80 पेक्षा, आणि इथं स्नेहाला इथं बघू शकता की सगळ्यात टॉपला बघायला मिळते. सो कम्पेअर करायला तुम्हाला इझी पडतं. सो कम्पॅरिझन पर्पज आपण काय करतो या ठिकाणी बार चार्ट काय करतो या ठिकाणी यूज करतोय. ओके. सो बार चार्ट सो असे रेक्टँगल फॉर्म मध्ये तुम्हाला बघायला मिळतोय आणि जनरली याचा यूज काय, येस जनरली यूज करायचा की डिफरंट कम्पॅरिझन तुम्ही करू शकताय. येस. क्लिअर आहे का बार चार्ट काय फॉर कम्पॅरिझन पर्पज. सिंपल आहे. जे व्हेरिएबल बनवा हे तर पास करा, नंतर बाकी काय एक्स लेबल वाय लेबल हे सगळं बेसिकली टायटल आहेच ते, त्या गोष्टी काय कॉमनच राहतात. येस. क्लिअर आहे का याच्यामध्ये बार चार्टचा यूज काय. येस. हॅव एनी क्वेश्चन. ओके. नेक्स्ट जो चार्ट आहे म्हणजे पाय चार्ट. ओके. पाय चार्ट. सो पाय चार्ट जनरली ना जनरली रिप्रेझेंट करण्यासाठी सर्कलद्वारे तो केला जातो. राईट. सो याच्यामध्ये डिफरंट सर्कलमध्ये तुम्ही डिवायडेशन करू शकताय. त्याचे सर्कलचे छोटे छोटे पीस तयार करू शकता, त्याला आपण स्लाइस म्हणतो. राईट. सो पर्सेंटेजमध्ये जनरली तुम्हाला बघायला मिळतं. आणि जे एक्झाम्पल मे बी तुम्ही क्रिकेट जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतात बघा. जेव्हा क्रिकेट तुम्ही बघता त्यावेळी तुम्हाला असं लक्षात येतं की डिफरंट ज्या काही व्हॅल्यू आहेत
तर त्या ग्राफद्वारे दाखवलेत, पण त्यातला ग्राफ जो आहे तो कोणता? पाय चार्ट. जसं हे फॉर एक्झाम्पल हे बघू शकताय, एखादा प्लेअर आहे किंवा एखादी मॅच झालेली आहे, राईट. त्या मॅचमध्ये हे जे ग्राउंड आहे, ओके, म्हणजे कुठल्या ग्राउंडच्या एरियामध्ये रन्स जे आहेत तर ते जास्त कुठून आलेत हे तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे. तर असं लक्षात येतं की 28% जे आहे ते मिड विकेट ह्या एरियामध्ये तुम्हाला टोटल रन्स आलेत. नंतर या ठिकाणी कव्हर जे आहे या ठिकाणी सिम्पली 20% तुम्हाला बघायला मिळते. लॉग ऑनला एवढे आले आहेत, लॉग ऑफला एवढे आले आहेत. ओके, सो थर्ड माइंडला एवढे रन्स आलेले आहेत. अशा तुम्ही रिअल लाईफमध्ये जेव्हा तुम्ही मॅचेस बघता, राईट, क्रिकेट मॅच वगैरे बघता, कुठलीही मॅच बघता, तर तो डेटा आहे ना टेबलच्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करण्याऐवजी तर तुम्हाला ग्राफिकल दाखवला तर लगेच तुमच्याही लक्षात येतं. कारण की तुम्ही मॅच बघताय तर टेबलच्या व्हॅल्युएट करायला तेवढा तुम्हालाही टाइम नसतो, राईट. आणि हे हे थोडंसं कसं आहे की हे डिफिकल्ट जाणार आहे. पण हे जर ग्राफद्वारे दाखवलं तर म्हणजे नॉन टेक्निकल पर्सन पण इझिली लक्षात येऊन जातात की हे काय त्यांना रिप्रेझेंट करायचं आहे, राईट. सो व्हिज्युअलायझेशन इज इम्पॉर्टंट, राईट. सो प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा यूज केला जातो. ठीक आहे. सो पाय चार्ट जसं एक्झाम्पल पाहिलं आपण क्रिकेटचं. सो पाय चार्ट शोज डेटा ॲज अ पर्सेंटेज ऑफ होल युजिंग स्लायसेस ऑफ सर्कल, म्हणजे सर्कलच्या द्वारे ते रिप्रेझेंट केलं जातं. जसं तुम्ही रिप्रेझेंट करू शकता पास किती झाले, फेल किती झालं, हे तुम्ही पाय चार्टच्या मदतीने तुम्ही रिप्रेझेंट करू शकताय. मार्केट शेअर किती आहे, जसं फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये शेअर किती आहे हे तुम्ही इझिली काय शकता या ठिकाणी पाय चार्टद्वारे अंडरस्टँड करू शकताय. डिपार्टमेंट वाईज एम्प्लॉय सुद्धा तुम्ही रिप्रेझेंट करू शकताय. आता हे लक्षात घ्या, म्हणजे एखादा डेटा तुम्ही एकच डेटा तुम्ही वेगवेगळ्या चार्टमध्ये रिप्रेझेंट करू शकताय. असं नाही की एकच चार्ट तुम्ही करू शकताय. तुमच्या गरजेनुसार तुम्ही एकच डेटा एम्प्लॉय वाईज काउंट आहे ना, एम्प्लॉय डिपार्टमेंट वाईज काउंट, हा तुम्ही पाय चार्टद्वारे पण दाखवू शकताय आणि तो तुम्ही सिम्पली बार चार्टद्वारे पण दाखवू शकताय. डिपेंड आहे, शेवटी काही आपल्याला इन्साइट मिळणं कशातून सोपं जातंय ह्याच्यावर तुम्हाला ठरवायचं आहे, राईट. कॅटेगरी वाईज सेल्स असेल हे ह्याच्याद्वारे पण तुम्ही दाखवू शकताय, राईट. म्हणजे हे डेटा तुम्ही कॅटेगरी सेल्स तुम्ही जनरली ह्याच्या सॉरी बार चार्टद्वारे पण तुम्ही दाखवू शकताय. तोच तुम्ही पाय चार्टद्वारे पण दाखवू शकताय. नॉट कंपल्शन की हीच कॅटेगरी यूज कराय, राईट. तर फॉर एक्झाम्पल अ कंपनी वॉन्ट टू नो विच प्रोडक्ट कॅटेगरी कॉन्ट्रीब्यूट हायेस्ट पर्सेंटेज ऑफ सेल. हे तुम्हाला रिअल लाईफचं एक्झाम्पल बघू शकता की जसं की ह्या फॉर एक्झाम्पल ॲमेझॉनचं एक्झाम्पल घेतलं. ॲमेझॉनची वेबसाईट आहे, त्यांचा जो बिझनेस आहे, त्यांचा बिझनेस त्यांच्या मॅनेजरला काय करायचं आहे की कोणत्या कॅटेगरीमध्ये कुठल्या कॅटेगरीमधून जास्त सेल झालाय आपला. जसं की मोबाईल कडून म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स कडून जास्त झालेला आहे. नेक्स्ट काय की या ठिकाणी लाईफस्टाईल कडून झालेला आहे, किंवा या ठिकाणी फुटवेअर कडून झालेला आहे, किंवा क्लॉथ कडून झालेला आहे. हे तुम्हाला काय करायचं आहे, अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाय चार्टच्या मदतीनं अंडरस्टँड करू शकताय कुठल्या हायेस्ट सेल कुठून झालेला आहे. बिकॉज हे पर्सेंटेजमध्ये असलं ना हे लगेच लक्षात येतं ना, इथं एरिया कुठला जास्त आहे. हा, असं लक्षात येतं की ही डायग्राम बघल्यावरती जास्त रन मिड विकेट कडून आलेले आहेत, राईट. मिड विकेट कडून तुम्हाला या ठिकाणी जास्त रन्स तुम्हाला आलेल्या बघायला मिळते. नेक्स्ट आहे तो लॉग ऑन कडून तुम्हाला या ठिकाणी सेकंड लार्जेस्ट तुम्हाला रन्स आलेल्या बघायला मिळतात, राईट. हे अंडरस्टँडिंगला सोपं जातं, राईट. सो जसं या ठिकाणी रिअल वर्ल्ड एक्झाम्पल मी एक सांगितलेलं आहे. आता आपण सिम्पल एक अंडरस्टँड करून घेऊया की मला रिप्रेझेंट करायचं आहे. तर स्टुडंट पास किती आणि फेल किती हे मला रिप्रेझेंट करायचं आहे, राईट. त्यासाठी काय करतोय की सिम्पली एक लिस्ट घेतोय. त्याला आपण दोनच या ठिकाणी व्हरायटी आहे, त्यामुळं जास्त ह्याच्यामध्ये घेत नाही. दोनच व्हरायटी आहेत, पास किंवा फेल, राईट. सो हे बघू शकताय, एक लिस्ट घेतली आहे पास आणि फेल, राईट. आणि लेबल नावाचं व्हेरिएबल आहे आणि नेक्स्ट त्याचे व्हॅल्यू, राईट. म्हणजे पाससाठी किती आहेत, 18 पास आहेत आणि फेल किती आहेत तर 2 आहेत. पण हे जर तुम्हाला पाय चार्टच्या मदतीने दाखवायचं आहे तर इथं पाय नावाचं मेथड यूज करा, व्हॅल्यूज पास करा, राईट. व्हॅल्यूज पास करा तुम्ही. नंतर लेबल्स, त्याला लेबल काय द्यायची इथं ऑलरेडी आपण इथून मिळूनच जाणार आहे. आणि इथं ॲटो पर्सेंटेज तुम्हाला बघायला मिळतं. हे मी एक्सप्लेन करतो नंतर. आणि नंतर टायटल दिलंय पास वर्सेस फेल. आणि शोची आता तर काय गरज नाही, शो आपण नंतर यूज करूया, तो नाही घेतलं चालतं. जर मी पाहिलं इथं तर असं लक्षात येतं की ही जी ह्या ज्या डेटाचा जो आहे हा डेटा तुमच्याकडे रिप्रेझेंट केला बघायला मिळतोय.
तर तो डेटा इथं व्हिज्युअली तुम्हाला बघायला मिळतोय. असं लक्षात येतंय की हे म्हणजे हे बघा 18 आणि 2, पण हे पर्सेंटमध्ये कन्वर्ट केलं. मला पर्सेंटमध्ये मला रिझल्ट आणून दिलेला आहे. सो 18 म्हणजे टोटल 20 स्टुडंट आहेत, म्हणजे टोटल 20 स्टुडंट आहेत, त्यातले 18 स्टुडंट काय झालेत की पास झालेत, 2 स्टुडंट काय झाले ते फेल झाले, तुम्हाला बघायला मिळते. राईट. हे जर तुम्ही ग्राफिकली जर बघितलं इन केस ऑफ पर्सेंटेज, तर ह्याच्यामध्ये ग्राफिकली तुम्ही अंडरस्टँडिंग लक्षात येते ना, म्हणजे किती टक्के, म्हणजे रिझल्ट लागल्यावरती मेन काय असतो, कुठलाही रिझल्ट लागला ना, कॉलेज काय करतं, किती पर्सेंट रिझल्ट लागला, किती स्टुडंट पास झाले, किती स्टुडंट फेल झाले. राईट. असं बघत नाहीत की 500 विद्यार्थी बसलेले होते, त्यातले 450 पास झाले, 50 फेल झाले, असं कोण बघत नाही. म्हणजे बघतात, पण ते अजून सोप्या भाषेत कसं असणार आहे की 98% रिझल्ट लागला किंवा 95% रिझल्ट लागला. राईट. सो अशाद्वारे पर्सेंटेज तुम्हाला रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाय चार्ट तिथं यूज केला बघायला मिळतोय. राईट. हे असं लक्षात येतं की हाच डेटा पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केला, 90% पास झालेत आणि 10% या ठिकाणी फेल झाले तुम्हाला बघायला मिळतात. राईट. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, पाय चार्ट. आणि हे तुम्ही हे करू शकताय, म्हणजे 1.1 म्हणजे हे किती पर्सेंट, किती तुम्हाला हे दाखवायचे आहेत पॉईंट नंतर व्हॅल्यू, हे तुम्ही ते सांगू शकता. सपोज इथं काय केलं मी 2 केलं, 1.2 जर हे रन केलं तर 1.2 म्हणजे हे तर 2 शून्य आलेत बघा, 2 शून्य म्हणजे 10.00 90.00. ओके. इथं मी 3 केलं किंवा 4 केलं तरी 4 वेळा तुम्हाला शून्य इथं बघायला मिळतं, झिरोज बघायला मिळतात. राईट. सो तुम्ही तुमच्या गरजेनुसार यूज करा. राईट. सो 1.1 हे थोडं कन्व्हिनियंट आहे म्हणून तसं ठेवलेलं आहे. ओके. नेक्स्ट म्हणजे की एफ म्हणजे फ्लोटिंग व्हॅल्यू आहे, आणि पर्सेंटेज काय की तुम्हाला पर्सेंटेजमध्ये पाहिजे म्हणून पर्सेंट इथं तुम्हाला बघायला मिळतं. हे काढलं तर ते निघून जाईल. डबल पर्सेंट काय घेतलं, तुम्ही फॉर्मॅटिंग चालू केलं, फॉर्मॅटिंग एंड केलं, पण हे ओके, नो इश्यू. पण ह्याच्यात तुम्हाला असं लक्षात येतं की तुम्हाला कसं पाहिजे बघा, हे बघा असं ते इंटरनल यूज केलेलं आहे. वेट वेट वेट. या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला ह्या व्हॅल्यू दाखवण्यासाठी पर्सेंटेज तुम्हाला घेतलेलं बघायला मिळतं. सो पर्सेंट सुरुवातीने एंडिंगचं काय, या ठिकाणी स्टार्ट अँड एंड फॉर्मॅटिंग तुम्हाला बघायला मिळतं. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, सिम्पली पाय चार्ट. ओके. सो पाय चार्ट, राईट. सो वी कॅन रिप्रेझेंट डेटा इन व्हॉट, पर्सेंटेज. पर्सेंटेजमध्ये तुम्ही काय शकता, या ठिकाणी डेटा दाखवायचा असेल, शो करायचा असेल, तर तुम्ही काय या ठिकाणी पाय चार्ट यूज करू शकता. जसं मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगले, पास आणि फेल, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला दाखवलेलं की डिस्ट्रीब्युशन ऑफ रन्स इन मॅच, कुठल्या ह्याच्यात किती रन्स आलेत हे तुम्हाला अंडरस्टँडसाठी तुम्हाला हे बेटर पडतं. ओके. सो एनी डाऊट इन पाय चार्ट? क्लिअर आहे सगळ्यांचं? येस एव्हरीवन. मग त्याचा यूज करू शकताय, पास किती फेल झाले, मार्केट शेअर, काय नाही, डिपार्टमेंटल एम्प्लॉय, असं तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे टक्केवारीमध्ये, पर्सेंटेजमध्ये तुम्ही त्याला रिप्रेझेंट करू शकताय. नेक्स्ट आहे त्यामध्ये हिस्टोग्राम. राईट. सो हिस्टोग्राम हा जो ग्राफ आहे, तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी ऑफ डिस्ट्रीब्युशन इम्पॉर्टंट बघा, फ्रिक्वेन्सी जे आहे डिस्ट्रीब्युशन, तर हे तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी जनरली हिस्टोग्रामचा यूज केला जातो. हिस्टोग्राम स्पेशली विथ द न्यूमेरिकल डेटा, जो न्यूमेरिकल डेटा आहे, ओके, न्यूमेरिकल व्हॅल्यूज, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जास्त कुठल्या रेंजमध्ये तुमच्या व्हॅल्यूज आहेत हे तुम्हाला डिस्प्ले करण्यासाठी हिस्टोग्रामचा यूज केला जातो. सो इट शोज हाऊ मेनी व्हॅल्यूज फॉल विद इन पर्टिक्युलर रेंज. ओके. जशा ठिकाणी फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतोय की रिझल्ट तुमचा लागलेला आहे, रिझल्टमध्ये मार्क्स आहेत, म्हणजे 10 स्टुडंटचे मार्क आहेत किंवा 100 स्टुडंटची मार्क आहेत, किंवा तुमचं आयडियल 60 स्टुडंट घेऊया, 60 स्टुडंटचे मार्क आहेत. 60 स्टुडंट जे काही स्टुडंटचे मार्क आहेत ह्याच्यामध्ये 85 ते 95च्या दरम्यान किती आहेत, किती स्टुडंट आहेत, किती काउंट आहे त्याचा,
किंवा सिम्पली सिम्पली असं म्हणू शकताय की 75 आणि 80च्या मध्ये किती आहेत, राईट. 60 आणि 70च्या मध्ये किती आहेत, किती स्टुडंटचा काउंट आहे, किती डिस्ट्रीब्यूट आहे त्यामध्ये, राईट. सो हे तुम्हाला रिप्रेझेंट करण्यासाठी फ्रिक्वेन्सी ऑफ डिस्ट्रीब्युशन, त्यासाठी काय केलं या ठिकाणी की सिम्पली हिस्टोग्रामचा यूज केला जातो, राईट. हिस्टोग्राम डिस्प्ले फ्रिक्वेन्सी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूमेरिकल डेटा. जसं एक्झाम्पल मार्क डिस्ट्रीब्युशन, ओके, जसं आता सांगितलं. सॅलरी डिस्ट्रीब्युशन, मला बघायचं आहे की ह्या रेंजमध्ये किती जणांची सॅलरी आहे, की ते तुम्हाला इझिली आयडेंटिफाय तुम्ही करू शकता. एज डिस्ट्रीब्युशन म्हणजे कुठल्या वयोगटातली जास्त या ठिकाणी पर्सन आहे. जसं एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला चेक करायचं आहे की 70 आणि लेट्स की सिम्पली 50 आणि 60 मधले किती आहे, किती डिस्ट्रीब्यूट झाले त्यामध्ये, 40 आणि 50 मध्ये किती झाले, राईट. सो असं तुम्ही विदिन रेंज हे तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, स्पेशल विदिन न्यूमेरिकल डेटा, त्यासाठी आपण हिस्टोग्राम काय करतो, यूज करतोय, राईट. जसं एक्झाम्पल, अ टीचर वांट टू नो हाऊ मेनी स्टुडंट स्कोर्ड बिटवीन 80 to 90, म्हणजे 80 आणि 90, राईट. ह्याच्यामध्ये स्कोर किती जणांचा झालेला आहे हे त्यांना आयडेंटिफाय करायचं आहे, राईट. सो इम्पॉर्टंट म्हणजे रिझल्ट लागल्यावर लक्षात येते की रिझल्ट लागल्यावर ते अनालिसिस करतात की 80-90% मध्ये कोण कोण आहेत, राईट, किती विद्यार्थी आहेत, हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल, राईट. म्हणजे ते किती डिस्ट्रीब्यूट झालेत 80 आणि 90 ह्या रेंजमध्ये, किती फ्रिक्वेंटली तिथे स्टुडंट आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्ही याचा यूज करू शकताय, ओके. सो एक एक्झाम्पलद्वारे अजून तुम्हाला ह्याची क्लिअरिटी येईल, राईट. सो लेट्स सी वन एक्झाम्पल ऑफ हिस्टोग्राम. ओके, सो यू कॅन चेक हिअर, राईट. सो असं लक्षात येत आहे की एवढे जे स्टुडंट आहेत, किती स्टुडंट आपल्याकडे स्टुडंट मार्क आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे टोटल 10 स्टुडंट तुमच्याकडे. मग 10 स्टुडंट जे आहेत त्याच्यामध्ये मला चेक करायचं आहे 90 आणि 100च्या मध्ये किती आहेत विद्यार्थी, किती आहेत, किती स्टुडंट आहेत, ओके. मला हे चेक करायचं आहे. किंवा 70 आणि लेट्स की 65 आणि 75 मध्ये किती आहेत हे मला चेक करायचं आहे. तर फक्त ग्राफिकली इझिली अंडरस्टँड करू शकताय. तर असं लक्षात येतं की इथे डायग्रामद्वारे की 90 आणि अबो किती स्टुडंट आहेत, इथं काउंट तुम्ही बघू शकताय किती आहे, त्याच्यामध्ये 2 स्टुडंटचा काउंट आहे. यू कॅन चेक 2 स्टुडंट बघायला मिळतात, आहेत का चेक करूया आपण. अबो 90 किती आहेत, लेट्स सी, ओके, इथं बघू शकताय 2 स्टुडंट आहेत. नेक्स्ट तुम्हाला बघायला मिळतं 80-90 मध्ये किती आहेत, 80-90 मध्ये किती आहेत, एकच स्टुडंट आहे. मला वाटतं सगळीकडे एक स्टुडंट आहे त्या रेंजमध्ये, राईट. सो इझिली बघू शकता या ठिकाणी. नेक्स्ट म्हणजे याच्यामध्ये बघा की इथे हवं तर मी काय करतो की 80-90 मध्ये ना, सो इथं काय करतो की सिम्पली ह्याला हा जो डेटा आहे ना, ह्याला पण मी काय करतो आता 75 आहे किंवा ते मी ऍड करतो इझिली, काय करतो लेट्स की 82 वाला की ऍड करतो, 82 वाला. हे बघू शकताय तिथे तुम्हाला इन्क्रीज झालेलं बघायला मिळतोय. सो 2 स्टुडंट कशामध्ये आले, इथली रेंज बघा 80 आणि मे बी इथं 85 असणार आहे, इथला पार्ट 85. 80 आणि 85 मध्ये किती आहेत बघा, 2 स्टुडंट आहेत, ओके. अहो तर अजून एक वाढवतो याच्यामध्ये, लेट्स की 81 मला अजून एक येतो इथं, 80 81 आणि 82. सो मी रन करतोय, ओके. सो अजून हा ग्राफ वरती गेला कारण काउंट वाढला ना अदर ह्याच्यापेक्षा. मगाशी कसे होते 90च्या वर 2 होते ना, पण आता काउंट वाढत गेलेला आहे ह्याचा. सो असं लक्षात येतंय 80 आणि 85, राईट. सो हे ह्या रेंजमध्ये स्टुडंटची संख्या जास्त आहे, किती 3 स्टुडंट आहेत, ओके. अहो तर मी 45 आहे की नाही, तिथे मी काय करतो अजून 46 वाला एक ऍड करतो, 46 त्याच्यात 2 काउंट जाऊ शकतो इथे. मी रन केलं, हे बघा 2 काउंट गेलेला आहे. सो डिस्ट्रीब्युशन तुम्ही इथं काय करू शकता, इथं आयडेंटिफाय करू शकताय, राईट. ह्यासाठी आपण हिच नावाचं काय करतो या ठिकाणी मेथड यूज करतोय, त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज काय करतोय पास करतोय, ओके. त्याच्यामध्ये बिन्स पण आहे कन्सेप्ट, बिन्स म्हणजे किती त्याचं तुम्ही ग्रुप करू शकताय, राईट.
सो ह्याच्यावर पण डिपेंड आहे तुम्ही किती करू शकताय. सो 5 ग्रुपमध्ये याचं डिवायडेशन झालेलं आहे. यू कॅन चेक दिस. 5 ग्रुपमध्ये याचं डिवायडेशन झालं, बीन्स 5 म्हणजे ग्रुप झालेलं आहे. राईट. सो डिफॉल्ट घेण्याऐवजी काय करू शकतोय आपण, कस्टमाइज तिथं ग्रुपिंग करू शकता त्याच्यामध्ये. राईट. सो यू कॅन चेक दिस. 5 मध्ये त्याचं ग्रुपिंग झालेलं आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याचं ग्रुपिंग करू शकता. किती पार्टमध्ये त्याचं डिवायडेशन करायचं आहे हे तुम्ही याच्यामध्ये ठरवू शकता. इथं मी 7 केलं तर 7 मध्ये त्याचं यस ग्रुपिंग तिथं केलं जाणार आहे. त्या ग्रुपनुसार तिथं कंपॅरिझन केलं जाणार आहे. हा पहिला ग्रुप आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, 5, हा 6 आणि हा शेवटचा 7 तुम्हाला इथं बघायला मिळतोय. ओके. सो ग्रुपिंगमध्ये सुद्धा त्याचं तुमच्यानुसार त्याचं ग्रुपिंग किती करायचं हे तुम्ही बीन्स म्हणजे किती त्याच्यामध्ये ग्रुप करायचे, किती त्याच्यामध्ये डिवायडेशन करायचं हे तुम्ही याच्यामध्ये ठरवू शकताय. ओके. सो जनरली ह्या कामासाठी आपण काय करू, त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू, त्या ठिकाणी हिस्टोग्राम या ठिकाणी काय करतोय, यूज करतोय. ओके. सो हिस्टोग्रामचा यूज क्लिअर आहे सगळ्यांना? हाऊ मेनी व्हॅल्यूज फॉल विदिन गिवन पर्टिक्युलर रेंज. जसे ते सांगितल्या प्रकारे की सिम्पली 80 आणि 85 मध्ये किती आहेत, तर 3 स्टुडंट आहेत. ह्या रेंजमध्ये किती आहेत? नेक्स्ट जो आहे तो म्हणजे स्कॅटर प्लॉट. ओके. सो नेक्स्ट जो आता स्कॅटर प्लॉट बघा, स्कॅटर जो प्लॉट आहे की नाही ह्याचा जो यूज जो आहे तर तो रिलेशनशिप बिटवीन 2 न्यूमेरिकल व्हेरिएबल मध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी केला जातो. जसं हे एम एल मध्ये जास्त यूज केलं तुम्हाला बघायला मिळतं. ओके. काही एम एलचे जे मॉडेल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला डेटा व्हिज्युअलाइज करायचा आहे, त्यासाठी आपण स्कॅटर प्लॉटचा पण इथं जास्त यूज करतोय. राईट. सो स्कॅटर प्लॉट डिस्प्ले रिलेशनशिप बिटवीन 2 न्यूमेरिकल व्हेरिएबल्स, 2 न्यूमेरिकल व्हेरिएबल मधला रिलेशनशिप रिप्रेझेंट करायचं काम करतो. जसं फॉर एक्झाम्पल बघा की स्टडी हवर एक व्हेरिएबल आहे. राईट. नेक्स्ट आहे ते मार्क्स. म्हणजे जनरल तुम्ही समजू शकता ना की रिअल लाईफमध्ये तुम्ही जास्त तास स्टडी केला तर तुमचे मार्क पण जास्त पडणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल रिअल लाईफमध्ये की असं सांगू शकतो की उद्या टेस्ट आहे तुमची. राईट. म्हणजे लेट्स से की तुमचा एक एक्झाम पेपर आहे, लेट्स की तुमची पायथॉन या सब्जेक्टची टेस्ट आहे. ओके. सो टेस्ट आहे 50 मार्काची असू दे, 50 मार्काची टेस्ट आहे, 50 मार्क टेस्ट आहे. राईट. तरी 50 मार्क टेस्ट आहे ना, तर असं तुम्ही कन्सिडर करू शकताय की जर तू 1 तास स्टडी केला तर या ठिकाणी म्हणजे असं पहिला व्हेरिएबल हवर्स आणि नेक्स्ट आहे ते मार्क्स. एक अजम्पशन करू 1 तास अभ्यास केला तर ते तुला 30 मार्क पडणार आहेत. टू हवर स्टडी केला तर 35 या ठिकाणी तुला मार्क पडणार आहेत. 3 तास स्टडी केला तर या ठिकाणी 40 मार्क पडणार आहेत. ओके. 4 तास केला तर लेट मे बी 45. एक जनरल सांगतोय, असं होईल पण एक जनरल एक रिप्रेझेंट करतोय अँड सो ऑन. राईट. सो थोडक्यात काय, हवर एक व्हेरिएबल आहे, एक एंटिटी बघायला मिळते आणि नेक्स्ट आहे ते मार्क तुम्हाला बघायला मिळतोय. पण ह्याच्यामध्ये रिलेशनशिप आहे ना, बघा हे रिलेशनशिप आहे, बघू शकताय की 1 तासाला म्हणजे रिअल लाईफचं रिलेशन आहे. जेवढा जास्त स्टडी करचाल तेवढे तुमचे मार्क तिथं पडणार आहेत. राईट. जसं फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल आहे. नेक्स्ट आहे की एज, नेक्स्ट आहे ते इन्कम. ओके. एज आणि इन्कम. सपोज तुमचं एज किती आहे, लेट्स से की 20. राईट. इन्कम लेट्स से की 20,000 आहे. राईट. नेक्स्ट तुमचं एज झाले 25, तुमचं इन्कम गेलेला आहे तुमचा लेट्स से 5 लाखाकडे गेलेला आहे. राईट. नेक्स्ट तुमचं एज 30 झालेलं आहे, तुमचं इन्कम 12 लाखाकडे गेलेलं आहे. नेक्स्ट तुमचं एज 40 झालेलं आहे. राईट. नेक्स्ट तुमचं जे इन्कम आहे तो लेट्स से की 26 कडे गेलेला आहे. ओके. नेक्स्ट तुमचं एज 60 आहे, म्हणजे रिटायरमेंट तुम्ही घेतलेलं आहे, म्हणजे ॲट द रिटायरमेंट तुम्हाला एवढे तुम्हाला पैसे मिळत होते, पॅकेज होतं. नंतर तुमचं एज 70 आलेलं आहे, तुमची इन्कम आहे ते पुन्हा ड्रॉप झालेला आहे. मे बी तो किती आलाय तुमचा 50,000 वरती आलाय. मे बी तुमच्या अदर काही इन्व्हेस्टमेंटमुळे तेवढा आलेला आहे, बिकॉज तुम्ही रिटायरमेंट घेतली ना, तुम्ही जॉब नाही करत एजला. राईट. नंतर इटी तुमचं एज झालेलं आहे, नंतर अजून काही एक्सपेन्समुळे तुमचा पुन्हा इन्कम काय आलाय, येस कमी येत गेलेला आहे. म्हणजे काही तुम्ही पैसे गुंतवले त्याचं तुम्हाला रिटर्न वगैरे भेटत असेल असं कन्सिडर करतोय.
तर हा जो तुम्ही रिलेशन बघू शकता, एज आणि इन्कमचं रिलेशनशिप आहे, राईट. सो एज आणि इन्कम. सो असं जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल बिटवीन टू व्हेरिएबल रिलेशनशिप, तर आपण काय करतोय, हा स्कॅटर प्लॉट काय करतोय या ठिकाणी यूज करतोय. जसं या ठिकाणी स्टडी हवर आणि मार्क्स, एक्सपिरियन्स वर्सेस सॅलरी. ओके, म्हणजे 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे, सॅलरी तुमची 3 लाख पर ॲनम आहे. 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे, तुमचं सॅलरी 15 लाख पर ॲनम गेलेलं आहे. 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, तुमचा 30 लाखाचं पॅकेज तुमचं, राईट. सो अशा प्रकारे तुम्ही प्रेझेंट करू शकता. ॲडव्हर्टायझिंग कॉस्ट वर्सेस सेल्स, राईट. म्हणजे तुम्ही एवढा जाहिरातीवरती खर्च करता आणि तेवढा तुमचा सेल्स इकडं वाढणार. म्हणजे जेवढा खर्च तुम्ही जास्त करणार तेवढं सेल्स वाढणार आहे किंवा कमी, डिपेंड आहे. हाईट वर्सेस वेट, हे पण एक रिलेशनशिप आहे, राईट. जसं हाईट तुमची कमी आहे, म्हणजे जसं की तुमचं म्हणजे एज एक लहान असतं, म्हणजे तुम्ही सपोज की 3 फूट तुमची हाईट आहे, तर ह्या ठिकाणी तुमचं वेट किती आहे, 40 kg आहे, राईट. 4 फूट झाले म्हणजे तुमचं वय वाढलं आहे का नाही, मग तुमचं हाईट पण वाढणार आहे, तुमचं वेट त्या ठिकाणी मे बी 50कडे गेलंय. ओके, असं जे रिलेशनशिप आहे जे 2 व्हेरिएबल मधलं आहे, तर ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करतो या ठिकाणी स्कॅटर प्लॉटचा यूज करतोय, राईट. सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट वाज रिलेशनशिप बिटवीन टू न्यूमेरिकल व्हेरिएबल्स. हे रिप्रेझेंट करण्यासाठी स्कॅटर प्लॉट काय यूज करतोय. फॉर एक्झाम्पल, स्कूल वॉन्ट टू डिटरमाइन वेदर स्टुडंट हू स्टडी मोर हवर अचीव हायर मार्क्स. हे त्यांना काय करायचं, डिटरमाइन करायचं. जसं की हवर वर्सेस मार्क्स हे कम्पेअर करायचं. सो त्यासाठी आपण काय करू शकतो, सिम्पली की या ठिकाणी एक्झाम्पलद्वारे अंडरस्टँड करू शकतोय. सो हे हवर नावाचं एक व्हेरिएबल आहे आणि 1 2 3 4 5 आणि मार्क्स, हे मार्क्स आहेत. असं लक्षात येते, 1 हवरला 45 मार्क आहेत, मे बी 100 मार्काचा पेपर आहे. 2ला 55 आहेत, 3ला 70 आहेत, 4ला 80 आहेत आणि 5ला 95 आहेत. आणि स्कॅटर नावाचा जो काही मेथड पास केली, यूज केली, त्याच्यामध्ये हवर्स आणि मार्क्स हे व्हेरिएबल पास केले, टायटल एक लेबल वगैरे दिलेलं आहे, ग्रेड यूज केलेला आहे. सो इथं बघू शकताय, सो यू कॅन चेक दिस. हे बघा, स्कॅटर प्लॉट इथं झालेलं आहे. मग असं लक्षात येत आहे इथं 1 तास अभ्यास केला का तुम्हाला एवढी मार्क इथे, आणि 2 तास अभ्यास केला का मे बी तुमच्या इथं 55 56च्या मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. नेक्स्ट 3 तास स्टडी केला का 70 मार्क तुम्हाला पडतात. 4 तास अभ्यास स्टडी केला का तुम्हाला 80 मार्क पडतात. आणि 5 तास स्टडी केला का तुम्ही अबो 90 तुम्ही जाताय, राईट. सो हे रिलेशनशिप मानलं 2 व्हेरिएबल मधलं. पहिला तो एक्स ऍक्सिसला स्टडी हवर हा 1 व्हेरिएबल आहे. नेक्स्ट वाय ऍक्सिसला मार्क हा सेकंड व्हेरिएबल आहे आणि त्या दोन्हीमध्ये काही तर डिपेंडन्सी आहे. सो असं डिपेंडन्सी आहे, जसं मी 2-3 एक्झाम्पल सांगितले, युअर एज वर्सेस सॅलरी, राईट. युअर सिम्पली इथं हाईट वर्सेस वेट असेल, राईट. असं मी एक्झाम्पल असे तुम्हाला रिप्रेझेंट करायचं रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. देन गो फॉर द व्हॉट, स्कॅटर प्लॉट. स्कॅटर प्लॉटचा तुम्ही यूज करू शकताय आणि तुमचा जो डेटा आहे तो व्हिज्युअलाइज करू शकताय. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट, रिलेशनशिप बिटवीन टू न्यूमेरिकल व्हेरिएबल्स. हे तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी यूज केलं जातं. जसं मशीन लर्निंगच्या मॉडेलमध्ये पुढे जाऊन आपण यूज करणार आहोत ह्याचा. ओके, जे काही तुम्ही मॉडेल ट्रेन केलेलं आहे, तर ते रिलेशनशिप तुम्ही फाइंड आउट केली असेल, तर रिलेशनशिप तुम्हाला डायग्राम रिप्रेझेंट करायचं असेल, तर तुम्ही स्कॅटर प्लॉटचा यूज करू शकता. येस, एनी डाऊट स्कॅटर प्लॉटमध्ये? ओके, सो त्यातल्या काही आपण मेथड यूज केल्या, त्या थोडक्यात वर घेतोय, मी ऑलरेडी सांगितलेत, राईट. सो बघू शकता, चार्ट्स, टायटल अँड लेबल्स मी ऑलरेडी सांगितले. टायटल कसं यूज करायचं, लेबल कसं यूज करायचं, राईट. टायटल, ऍड चार्ट टायटल, जसं इथे सांगितलंय, चार्ट एखादा आपण तयार केला तर टायटल देण्याचं यूज केलं जातं. एक्स लेबल, वाय लेबल मी सांगितलेलं आहे, राईट. ग्रीडचा यूज काय सांगितलेला. सो जेणेकरून तुमचा ओरिजिनल व्हर्टिकल लाईन्स असतात, जेणेकरून तुम्हाला रिप्रेझेंट करणं इझी जातं. लेजंड हा एक कन्सेप्ट राहिलेला. लेजंड म्हणजे चार्ट वगैरे यूज करता का नाही, तेव्हा तो तो डेटा सेट कशाचा आहे किंवा लाईन कशाचे आहे हे तुम्हाला सांगण्याची लेजंडचा इथं यूज केला जातो, राईट. जसं इथं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, इथं लेजंड यूज केलेला आहे. यू कॅन चेक दिस, राईट. सो लेजंड जसं एक ऑलरेडी एक्झाम्पल पाहिलेलं आहे आपण की प्लॉटचं. ओके, सो इथं बघू शकता हे लेजंड, राईट. इथं सांगितलंय ही लाईन काय रिप्रेझेंट करते, राईट. ही लाईन सेल्स रिप्रेझेंट करते, राईट. त्यासाठी पण लेजंड यूज करू शकतोय, जर ते चांगल्या प्रकारे लेजंड. आणि
त्याला लेबल्स काय द्यायचे आपल्याला, सेल्स द्यायचे. ठीक आहे. सो इथं यूज केलेलं आहे लेजंड, ही मेथड तुम्हाला बघायला मिळते. नेक्स्ट जे आहे ते म्हणजे की आता बऱ्याच वेळेला काय तुम्ही हे प्रॅक्टिकल वगैरे करता आणि जे प्रॅक्टिकल केल्यानंतर तुम्हाला याचा स्क्रीनशॉटची गरज लागते ना, म्हणजे हे तुम्हाला रिपोर्टसाठी वगैरे पेश करायचं आहे. मग पहिला पर्याय काय, तुम्ही राईट स्लिपिंग टूल वगैरे यूज करता किंवा स्क्रीनशॉट काढता. स्लिपिंग टूलच्या मदतीनं तुम्ही न्यू असं काहीतरी सिलेक्ट करून तुम्ही काय करा, सिम्पली स्क्रीनशॉट असं घेता, बरोबर नाही. स्क्रीनशॉट तुम्ही घेतला, नंतर स्क्रीनशॉट घेतला का तुम्ही हे सेव्ह वगैरे करता किंवा कॉपी करता, हे का नाही. हे असं तुम्ही मे बी तुमच्या हव्या त्या फोल्डरमध्ये डेस्कटॉपला करतो इथं, हे सेव्ह केलेलं आहे आणि ते नाव तुम्ही जाऊन बघू शकता इथे. ठीक आहे. सो हा एक पर्याय आहे. पण तुम्हाला ना काही मेथड्सच्या मदतीनं तो जो चार्ट तयार केला की नाही, तो तुम्ही इमेजमध्ये स्टोअर करू शकताय, राईट. सो सेव्ह फिग नावाचं एक फंक्शन आहे, ते यूज काय करत, त्याचा यूज करून तुम्ही करू शकताय की तुमची जी चार्ट आहे तर ती इमेजच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतं. तुम्हाला स्वतः स्क्रीनशॉट घ्यायची गरज लागत नाही. त्यासाठी तुम्हाला जे यूज करायचं आहे ते म्हणजे सिम्पली या ठिकाणी PLT तुमच्या ह्याचं नाव अलायस नेम डॉट सेव्ह फिग आणि त्याच्यामध्ये इमेज कोणत्या नावानं सेव्ह करायचे हे तुम्ही द्यायचं ह्याच्यामध्ये. सो इथं काय करतो या ठिकाणी लेट से वाटलं तर रिप्लेस इथं इथं इथंच मी डायरेक्ट यूज करतो, लेजंड नंतर येते. ठीक आहे. सेव्ह फिग आणि या ठिकाणी मी काय करतोय, सेव्ह फिग सेल्स चार्ट. आता मी आता न्यू मे बी माझ्याकडे एक्झिस्टिंग असू शकते. सो न्यू सेल्स चार्ट या नावाने मला सेव्ह करायचे, राईट. सो मी रन करतोय. सो आता तुम्हाला इथं काही बघायला मिळत नाही, पण ती इमेज तुमची सेव्ह झालेली असणार आहे. पण कुठे सेव्ह झाणार आहे, तुमचा पाथ कोणता ओपन आहे, तर CMD ला कोणता पाथ ओपन आहे आपला, कुठला फोल्डर ओपन आहे सध्या, तर डेटा अनालिसिस युजिंग पायथॉन, म्हणजे डेस्कटॉपला पण जो फोल्डर बनवला आहे तिथं जायचं. इथे आहे मे बी डेटा अनालिसिस युजिंग पायथॉन. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक इमेज तयार झालेली बघायला मिळते, तो म्हणजे कोणता, न्यू सेल्स चार्ट. ओके. रिफ्रेश टू रिफ्रेश, हां रिफ्रेश मारल्यानंतर तुम्हाला बघायला मिळते, हे बघा न्यू सेल्स चार्ट इथं आलेलं आहे. इमेज ऑटोमॅटिक तुमची काय झाली, इथं सेव्ह झालेली तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे नो नीड टू कॅप्चर स्क्रीनशॉट मॅन्युअली, राईट. हे गरज नाही. तुम्ही ह्या फंक्शनच्या मदतीने काय करू शकताय, इमेज ऑटोमॅटिक तुमच्या इथं काय केली जाणार, सेव्ह केली जाणार आहे. त्यांना जे नाव ठेवचाल ना त्या नावाने इथं सेव्ह केली जाणार आहे. असे काय अजून युजफुल फंक्शन आहेत ते तुम्हाला इथं डेमोस्ट्रेट केले तुम्हाला बघायला मिळतील. येस, क्लिअर आहे सगळ्यांना? येस एव्हरीवन. लायब्ररीबद्दल आपण 4 ग्राफ पाहिलेले आहेत, 5 आय थिंक 5 ग्राफ व्हिज्युअलायझेशन पाहिले आहेत. तर ह्याच्यामध्ये झालेल्या काही ग्राफमध्ये कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकताय किंवा लायब्ररीबद्दल. येस, एनी डाऊट ऑल ऑफ यू, प्लीज रिप्लाय. ठीक आहे, ओके, थँक्यू. बघा आता मी तुम्हाला काय टास्क असाइन करणार आहे, त्या ग्रुपला मी शेअर करेलच आणि त्यानुसार तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन करून घ्यायचं आहे. आणि ते टास्क झाली का मला मेल करून द्या, मी तुम्हाला मेल ID शेअर करतो, ऑलरेडी केलेला आहे. ओके. सो मी थांबतो इथं. थँक्स फॉर जॉईनिंग. बाय.